जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भुजबळ साहेब। यानंतर मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। आदरणीय दादा यांच्या स्मृतीला माझा विनम्र अभिवादन। आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27वा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपल्या प्रथमदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या समक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, मंचावर आसीन दिलीप वळसे पाटील साहेब, हसन मुश्रीफ साहेब, धनंजय मुंडेजी, युवा नेतृत्व आणि यांनी आताच खासदारकीची शपथ घेतलेली आहे असे पार्थ पवार, युवा नेतृत्व जय पवार, तसेच बाकीचे सर्व मान्यवर मंडळी, मंत्रीगण, आमदार, खासदार आणि आलेले सर्व माझे पक्षाचे कर्मठ आणि निष्ठावंत माझे कार्यकर्ता बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आज याच हॉलमध्ये जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं 27 वर्ष पूर्वी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला होता आणि तो प्रवास इथून सुरू झाला। पण या पक्षाला या देशाच्या अनेक कानाकोपऱ्यापर्यंत, अनेक राज्यामध्ये, पहिले पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि नंतर अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आपण तुमच्या श्रमाने, तुमच्या इमानदारीनं आपण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं। आणि म्हणून आज हे वर्धापन दिवस फक्त आपला महाराष्ट्र युनिटचाच नव्हे, पण संबंध आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या सर्व आपल्या सहकाऱ्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो। त्यामुळे थोडे मला बरं वाटलं, मला पार्थचाही फोन आला की अंकल तुम्ही जरा फक्त आपल्या इथल्याच लोकांच्यासाठी नव्हे पण संबंध देशामध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, त्यांनाही एक दिशा आणि ऊर्जा देण्यासाठी तुम्ही जरा हिंदीमध्येही बोला। आणि म्हणून मी थोडा पुढच्या जे काही आहे हे हिंदीमध्ये बोलणार आहे, कारण अब इसी वजह से कि हमारे देश की बहुत सारे राज्यों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एक अलग पहचान बनी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रीय पार्टी करके 1999 में जब पहली बार हमारी पार्टी का जन्म हुआ और पहला ही जो चुनाव हुआ उसमें जैसे कांग्रेस और भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी रही, उसी तरह से हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को वही मान्यता पहले ही चुनाव में मिली। ये हमारे सब लोगों के लिए बहुत आनंद की और एक अभिमान की बात रही। और उसके बाद हम लोगों ने महाराष्ट्र में भुजबल साहब के नेतृत्व में इधर वो उप मुख्यमंत्री बने,
सरकार में हम यहाँ शामिल हुए, उसके बाद हम लोगों को मणिपुर में हो, मेघालय में हो, अरुणाचल प्रदेश में हो, गोवा में हो, अनेक जगह पर वहाँ की सरकारों में भाग लेने का मौका मिला। गोवामध्ये आपला उपमुख्यमंत्री होते, आपल्याकडे मेघालयमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये आपले आमदार सुद्धा निवडून आले। हमारे विधायक आए मध्य प्रदेश में, छत्तीसगढ़ में आए, बिहार में आए, ओडिशा में आए, कई आमदार आए। हमारे केरला में बहुत बड़ा यूनिट था, वहाँ पर बहुत सारे विधायक और मंत्री कई बार रहे। हमारे गुजरात में हमारे कई आमदार चुनकर आए। हमारे गोवा में जैसे मैंने कहा उप मुख्यमंत्री और हमारे 3 मंत्री रहते थे। मणिपुर में हमारे खासदार भी आए, कई विधायक आए। हमारे मेघालय में हमारे एक जमाने में 16 हमारे आमदार थे और उप मुख्यमंत्री थे। अरुणाचल प्रदेश में जहां पर आज भी हमारे 3 आमदार हैं, पहले हमारे 6 आमदार चुनकर आए थे। नागालैंड में अभी जहां पर हमारे 7 आमदार थे, उसके पहले हमारे पहले भी 6 आमदार थे। ऐसा करके हरियाणा में थे, उत्तर प्रदेश में थे, उत्तराखंड में थे। मैं आपको अगर पूरे राज्य के हिसाब में अगर गिनती बताऊं तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरे देश में उसका व्याप बना। और इसी वजह से आज हम लोगों को दादा के रहते हुए जो चुनाव हुए, मैं आपको बहुत अभिमान के साथ कहना चाहता हूं कि हम जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उनके नेतृत्व में हमने जब भूमिका शुरू की, तो उसके बाद ही हमारे अरुणाचल प्रदेश के चुनाव आए और वहां पर भी हमारे वहां पर 3 विधायक हमारे आमदार चुनकर आए। ये हमारे लिए बहुत बड़ा एक नई शुरुआत का एक प्रारंभ था। और उसके बाद आज भी अगर हमको राष्ट्रीय पार्टी की मान्यता वापस हासिल करना होगा, तो अभी हमारे पास महाराष्ट्र के साथ अरुणाचल प्रदेश और नागालैंड में मान्यता मिली है। कम से कम एक और राज्य हमको आगे आने वाले 1 वर्ष में हमको प्राप्त करना बहुत ही आवश्यक है। फिर से हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को आदरणीय सुनेत्रा वहिनी के नेतृत्व में राष्ट्रीय पार्टी बनाकर हम सिद्ध करके दिखाएंगे। ये हम संकल्प ये आपको और हमको लेना होगा। और इसी वजह से आगे आने वाले दिनों में अभी पंजाब में चुनाव आने जा रहे हैं, मणिपुर में चुनाव आएंगे और भी राज्यों में चुनाव आने वाले हैं। अब अगर हम अभी से काम करेंगे तो निश्चित हम इन चुनाव में भी हमारे पार्टी का न केवल खाता खोल सकेंगे, लेकिन पार्टी का अच्छा शानदार प्रदर्शन करके उन राज्यों में भी हमको 6% वोट और कम से कम 4 विधायक अगर हम चुना कर लाएंगे तो उन राज्यों में से हमको वापस राष्ट्रीय हमारी मान्यता मिलेगी। तो ये कहने का मतलब ये है कि पार्टी को बढ़ाना है। भुजबळ साहेबांच्या होता आधी आपण संकल्प करा, बरोबर, त्याच्यानंतर संघर्ष करा आणि नंतर आपला समर्पण। ते समर्पण शिवाय हे काही पक्ष वाढत नाही। संकल्प आणि संघर्ष शिवाय पक्ष आज इथपर्यंत पोहोचलेला नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे। भुजबळ साहेबांचा पहिला मला दिवस आठवत आहे, त्यांच्या घरामध्ये किती लोक घुसले होते। भुजबळ साहेबांना म्हणजे त्यांच्या जीव घेण्यासाठी प्राणघातक हल्ला त्यांच्या घरावर झाला होता। तसा संघर्ष हे आपल्या पक्षाची तिथपासून सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे मित्रांनो, पक्ष वाढवायचा असेल तर नुसता बोलून चालणार नाही। आणखीन एक सूचना मी करू इच्छितो, कारण अनेक मान्यवरांचे भाषण झाले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि खास करून आपले जे निवडून गेलेले आपले आमदार आहे, खासदार आहे, येणाऱ्या काळामध्ये डिलिमिटेशन होऊ शकते। येणाऱ्या काळामध्ये महिला आरक्षण बिल अजूनही पारित होऊ शकते। महिला आरक्षण तर पास झालेला आहे,
पण त्याला अंमलात आणण्यासाठी डिलिमिटेशन करून त्याला अंमलात आणायचं, ते पण अजून ते वेळ अजून गेलेली नाही. मागच्या 6 महिना 3 महिन्याच्या अधिवेशनामध्ये या बिल पास झाला नव्हता, कारण लोकसभे आणि राज्यसभेमध्ये NDAची मेजॉरिटी आहे. पण संविधानिक तत्वावर जर काही बदल घडवायची असेल त्याच्यासाठी किमान 2/3 खासदारांची तिथे सहमती लागते. थोडक्यासाठी कमी पडले होते. पण आता बदलत्या राजकीय परिस्थिती जे तुम्ही पाहत आहात त्यामध्ये याची शक्यता नाकारताही येणार नाही. आणि त्यामुळे हे SIR जे आता दाखवला गेला, ऐसा समझू नका ये SIR इसलिए नहीं दिखाया गया कि केवल आप लोगों को एक समझाने के लिए कि बात है. SIR का महत्व इतना ज़्यादा है कि कई राज्यों में अभी आपने देखा होगा जहाँ जहाँ ध्यान दिया गया, जिन जिन पार्टियों के माध्यम से ध्यान दिया गया, वहाँ पर उन पार्टियों को श्रेय मिला, विजय मिला. और इस वजह से राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपल्या कार्यकर्त्यांनी गफलतमध्ये राहू नये की आपलं ठीक आहे नाव आलं येईलच. या SIRच्या महत्त्व खाली विधानसभा आणि लोकसभा पुरता मर्यादित नाही आहे. तुमचे ग्रामपंचायतच्या निवडणूक असो, तुमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रत्येक निवडणुकीमध्ये हा आपला मतदार यादीचाच महत्त्व आहे. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना छोटे चुनावही लढायचे असते त्या लोकांनीही या सगळ्या गोष्टीवर विशेष म्हणजे लक्ष घालून त्यांना काम करावं लागणार आहे. म्हणून ही फिल्म तुम्हाला 2 वेळा दाखवली गेली आहे. त्यामुळे पार्थने आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यावर विशेष तुम्ही पण म्हणजे लक्ष केंद्रित करा. आणि तुम्ही या चित्रफितमध्ये तुम्ही बघितलं की एक लाल कपडे घालून काय BLA आला आणि एक बाय NCP असं लिहिलेला असं नसते. ते फक्त तुम्हाला समजवण्यासाठी आहे. ते काम तुम्हालाच करायचं आहे. गावच्या कार्यकर्ता, बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनीच ते काम जे तिथे चित्रफितमध्ये दाखवलं आहे करायचं. थोडक्यात म्हणायचं हे आहे. एक आणखीन एक महत्त्वाची सूचना, या बदलत्या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आपण ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी लक्ष घालत आले. आपली म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरची तर ओळख आहेच. या विचारावर आपण चालतच आहोत, चालत राहणारच आहोत. पण दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागाची एक ओळख असलेला आपला पक्ष आहे. ग्रामीण भागाची नाद असलेला पक्ष. आपल्याला गावामध्ये काय अडचण आहे, शेतकऱ्यांची काय अडचण आहे ते आपण समजतो. पण इतका झपाट्याने शहरीकरण सुद्धा झालेलं आहे वहिनी. आज तुमच्याच आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पहा, आज या मुंबई शहरामध्ये आज 36 आमदार आहे. मी आजच्या बोलतोय, उद्याचं काय होईल तर चित्र वेगळं राहील. आज मुंबईचे 36 आमदार, जुन्या आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालघरसह गिरवड साहेब 24 आमदार, पुणे जिल्ह्याचे 24, 21. आता तुम्ही बघा, पुण्यामध्ये सुद्धा काही तालुके वगळता सगळे तालुके जवळपास शहरी तालुके झालेले आहेत. शहरामध्ये राहणारे लोकांची प्रोफाईल लोकसंख्याच्या एक बदलत्या चेहऱ्यामध्ये आज मुंबई शहरामध्ये जसं आपण मराठी माणसाची आपण परिभाषा करत होतो, त्याचबरोबर मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन तुम्हाला नजारा दिसत आहे. तसाच नजारा आज तुम्हाला पुण्यामध्ये दिसत आहे, नागपूरमध्ये दिसत आहे, ठाण्यामध्ये आहे. किती मोठमोठी शहर झाली. उद्याच्या महाराष्ट्राची पण निवडणूक या शहरी भागाचा वजन ग्रामीण भागापेक्षा जादा राहणार आहे, हे विसरता कामा नये. आणि त्याच्यासाठी आपली तयारी किती आहे, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची तयारी शहरामध्ये किती आहे, हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये आता नवाबभाई बसलेले आहे. सना मलिक वगळता आपल्याकडे एकही आमदार नाही. मागच्या काळात आपण कॉम्बिनेशनमध्ये 4 पर्यंत गेलो होतो, ते सर्वात जास्त होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शहरी भागामध्ये सुद्धा लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून मी वेळ जास्त घेणार नाही. आता बहिणीचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना सूचना करत हेच विनंती करतो
की अजितदादाचा स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुम्ही जसं धनंजय मुंडेच्या भाषणामध्ये शेवटचा कार्यकर्ता कोणी नॉट आऊट राहिला नाही पाहिजे, धनंजय तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे, ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते, त्याची बाद झालेला मध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त काम करून पार्टी वाढवा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रपती. धन्यवाद प्रफुल्लभाई.